नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ गया मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावी आणि धैर्य हे एकमेकांच्या सोबतीने नवीन संसार सुरू करणार आहेत. पण मात्र यामध्ये सावीचं आपल्याला एक नवीनच रूप पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये तिचं जे काही दिमाग आहे तो सगळा बालिश बुद्धीचा होणार आहे. म्हणजेच काय तर तिची स्मृती यामध्ये गेलेली असणार आहे. तर होतं असं की धैर्य आणि सावी हे दोघेही जण एकमेकांसोबत तर असतात, पण यावेळी धैर्य हा सावीला वेण्या घालून देत असतो. चक्क वेण्या घालत असताना तिथे सावी मात्र लहान बाळांसारखे बिहेव करत असते. आणि इतकंच नाही, तिच्यासमोर एक बाहुला आणि बाहुलीसुद्धा असतं. आणि त्या बाहुला आणि बाहुली जेव्हा समोर असतात ना, या सगळ्यानंतर धैर्य तिला मदत करत असतो. तिची स्मृती परत आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तिला लागणार असतात ना, त्या करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय तर तिला त्या भातुकल्यांचा लग्न लावायचं असतं आणि तो ते लावून देण्यामध्ये तिला मदत करत असतो. इतकंच नाही, या सगळ्यानंतर आता आपल्याला या दोघांचा नवीन संसार आणि नवीन प्रवास पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि कसं काय झालं आणि कसं नाही. तर सावी जी असते ना, तिला या सगळ्यामध्ये आपल्या वडिलांना काहीतरी सांगायचं, ती वडील तिच्या काहीतरी सांगत आहेत हे तिला वाटत असतं, पण नेमकं ते काय आहे ना ते तिलासुद्धा कळत नसतं. इकडे आता मधुसूदन प्रॅक्टिस करत असतो की काही झालं ना तरी आपण या सगळ्यामध्ये या सावीला सगळं सांगायचं, आपल्या लेकीला त्या मुजुमदारांच्या हद्दीतून बाहेर आणायचं, कारण ती तिथे सुखी नाही. इकडे दामिनीचं सुद्धा असंच असतं, ती खरंच या सगळ्यामध्ये तिला सावीला सुखी ठेवेल असा विचारही करत नाही. तर आता मधुसूदन बोलतो की काही झालं ना तरी मला हे सगळं आताच्या आता थांबवावंच लागेल. त्यामुळे तो आता विचार करत असतो की नेमकं दामिनीचं खरं रूप तिच्यासमोर कसं आणायचं. दामिनी विचार करते की मधुसूदन हे सगळं सावीपासून थांबवावं. त्यांच्या दोघांचंही मात्र चाललेलंच असतं. इकडे मधुसूदन जो असतो ना तो विचार करतो की आज ना उद्या सावीला हे कळणारच आहे, मग आजच का नाही. आणि या सगळ्यामध्ये आता तो धावत आलेला असतो. एका ठिकाणावर येतो जिथे त्याला सांगायचं असतं, कारण सगळ्यांच्या समोर तो सांगू शकत नसतो, कारण कुणी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही असं मात्र सगळ्यांनाच वाटतं. तर इकडे आता सावी जी असते ना ती विचार करते आपल्या पप्पांना काय झालं आहे. पप्पांची तब्येत खराब होती, आजपर्यंत ते ठीक होतं, पण आता काय झालं त्यांना, ते असे का वागतायत. आणि तिथे तो आता कंटिन्यू तेच विचार करत असते. सावी आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. तिला आज धैर्यांसाठी काहीतरी नाश्ता बनवायचा असतो. सावी धैर्यांसाठी नाश्ता करत असते. तिला धैर्याला नाश्ता भरवायचा असतो आणि त्याला ऑफिसला जाऊ जायचं असतं. पण इकडे आता तिचा फोन वाजत असतो आणि तो कंटिन्यू वाजत असतो आणि तिचं लक्ष त्याच्याकडे जात असतं. तिला वाटतं की पप्पांना काहीतरी काम असेल, पण आपण नंतर बोलत असं म्हणून ते थोडं इग्नोर करते. तर इकडे मधुसूदन हा सावीला वारंवार फोन करत असतो, कारण आजच्या आज मुजिमदारांचं रहस्य सगळ्यांच्या समोर यायलाच हवं असं त्याला वाटतं. तर इकडे या सगळ्यामध्ये दामिनीने मधुसूदनवर एक नजर म्हणून म्हणजे जे मामा असतात ना त्यांना ठेवलेलं असतं. तिथे तिचं बोलणं असतं की यांनाच इथे ठेवायला हवं, कारण तो काय करतोय काय नाही त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर असायला हवी. सावीसमोर आपलं सत्य येऊ नये असंच तिला वारंवार वाटत असतं. इकडे मधुसूदन तर मात्र कंटिन्यू फोन सावीला करून थकलेला असतो. पण आता सावीचं लक्ष काही फोनकडे लागत नाही. धैर्य येतो आणि बोलतो, काय सावी किती वेळ अजून. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते, तुम्ही बसा तर सही, मी आणतेच तुम्हाला. आणि ते दोघे जण नाश्ता करण्यासाठी बसत असतात. तितक्यात अवंती आणि सगळेच येत असतात. त्यांचं हसून खुलून असं कुटुंब चाललेलं असतं. फक्त भास्कर आणि विलास यामध्ये प्रॉब्लेम त्यांना असतो, बाकी काहीच नाही. पण या सगळ्यामध्ये सावीचा फोन हा कंटिन्यू असतो. आता सावी फोन उचलत नाही हे पाहून मुद्दामून मधुसूदनने धैर्याच्या फोनवर फोन केलेला असतो. त्यांनी म्हटलेलं असतं की सावीला फोन द्या, तर तो मुद्दाम गोडीने वागत असतो, कारण त्याला माहिती असतं की हे सगळ्यामध्ये धैर्यसुद्धा मिसळून आहे. त्या धैर्याला तरी या सगळ्यामध्ये कुठला संशय येत नाही. पण शेवटी धैर्याने हा फोन त्यांना दिलेलाच असतो. सावीचे पप्पा सावीला बोलतात, सावी तू फोन का रिसीव्ह करत नाही आहेस. त्यावरती बोलते, पप्पा मी थोडं कामात होते, तुम्हाला लावते. आणि असं म्हणते आता धैर्याचा फोन आपल्या फोनवरून पप्पाला फोन लावते. ती बोलते, काय झालं आहे पप्पा, तुम्ही खूप भीतीमध्ये आहात, तुम्हाला काही टेन्शन आहे का, खूप फोन केलेत आणि तुम्ही ठीक तर आहात ना, तुमची तब्येत वगैरे वगैरे. आता या सगळ्यामध्ये लगेच मधुसूदन बोलतो, सावी मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आणि ते जर ऐकायचं असेल ना तर तुझ्या मनाची तयारी तुला करायलाच हवी. आणि असं म्हणून तिथे तो बोलतो की लवकरात लवकर या पत्त्यावर ये. आणि त्यांनी त्याला पत्ता सांगितलेला असतो. त्यामुळे सावी बोलते, ठीक आहे, मी लवकरात लवकर तिथे पोहोचते. इकडे धैर्याला कळत नसतं की नेमकं सावी इतक्या घाईत कुठे चालली आहे. तर दामिनीला आता पूर्णपणे मधुसूदनच्या आणि सावीच्या बोलण्यावर संशय आलेला असतो. त्यामुळे दामिनीने मामाला फोन लावून विचारलेला असतो. इकडे नाना जे असतात ना ते बोलतात, हे बघा दामिनी मॅडम, आता मला असं वाटतं की तू मधुसूदन सगळं सत्य तिला सांगणार आहे, त्यामुळे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. आणि तसे इथे हा ऐकून घ्यायला तयार नाही आहे, तुम्ही बघा काय ते. तर असं म्हटल्यानंतर दामिनी बोलते, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आजपर्यंत मधुसूदन खूप सुखी राहिला, पण आता नाही, आता मी त्याचा जीव घेऊन राहील म्हणजे राहीलच. आणि शेवटी तिने जे म्हटलं तेच ती करणार असते. तर इकडे आता सावी धावत पळत इकडे निघालेली तर असते, पण इकडे धैर्य हा विचारत असतो. धैर्याला वाटतं की हे सगळं काय चाललं आहे, नेमकं सावी तिच्या पप्पाशी असं का वागते, तिच्या पप्पांना काही माहिती आहे का, ते काही करण्याचा प्रयत्न करतात का, कंटिन्यू यायचाच तो धैर्य विचार करतो. त्याला सावी दिसते
आणि ती कुठेतरी जात असते. ते पाहून तो लगेच बोलतो, सावी थांब मी येतो. त्यावरती बोलते, धैर्य नको मी जाते. आणि तितक्यातच तो आता तिच्या मागे मागे जातो. इकडे मधुसूदन ऑलरेडी एका रस्त्यावर उभा असतो. एका बाजूला नाना असतात. तर आता दामिनी समोरून गाडी घेऊन उभी असते. तिला माहिती असतं जशी सावी येईल तसं याचा ॲक्सिडेंट करायचा आणि जर हाच प्लॅन असेल तर त्याचा जीव गेला. मधुसूदनला या सगळ्या गोष्टीची काही एक कल्पना नसते. सावी तिथे पोहोचते. तिला कळत नसतं. त्यावरती बोलते, पप्पा तुम्ही कुठे आहात? त्यावर तो बोलतो, मी इथेच आहे. त्यावर लगेचच तिथे आता धैर्य बोलतो, हे बघा ते सगळं तर ठीक आहे, पण सावी नेमकी चालली कुठं ते तो आता फोनवरच बोलत असतो, कारण त्याने सुद्धा आपली माणसं कामाला लावलेली असतात. इकडे आता या सगळ्यानंतर सावीला दिसतं की आपले वडील ते उभे आहेत. ते पाहून ती बोलते, पप्पा मी इकडे आहे. त्यावर लगेच तिचे पप्पा बोलतात, सावी लवकर ये, तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. दामिनी कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही आणि थेट ती गाडी आता मधुसूदनच्या अंगावर नेते. आणि इकडे मात्र मधुसूदनचा खूप मोठा अपघात होतो आणि त्याच्या ब्रेनला खूप मार लागतो. त्याचं जे डोकं असतं ना ते मात्र दगडावर पडतं. आणि शेवटी काय तर या सगळ्यामध्ये त्याचा इतका मोठा अपघात झालेला असतो की त्याच्या डोक्यातनं खूप रक्त वाहत असतं. आणि हे मात्र सावीला सहन होत नाही. ती दुरून हे सगळं बघते. तिला दामिनी तर दिसत नाही, पण तिला सगळ्यामध्ये मधुसूदनचा ॲक्सिडेंट झाला हे मात्र कळतं. आणि या सगळ्यामध्ये त्याचा तर जीव कोमातच असतो. पण या सगळ्यामध्ये सावीला खूप मोठा धक्का बसतो. तर तिथे धैर्य पोहोचतो आणि धैर्य दोघांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मधुसूदन तर कोमामध्ये गेलेला असतो, पण सावीची तर स्मृतीच गेलेली असते. ती या सगळ्यामध्ये आता एखाद्या लहान मुलांसारखी वागायला लागलेली असते. त्यावर डॉक्टरांना धैर्य बोलतो, डॉक्टर हे काय चाललंय सगळं आणि असं कसं काय? त्यावर डॉक्टर त्याला समजून सांगतात, हे बघा मिस्टर मुजुमदार, तुम्हाला मी सांगतोय, त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि खरं तर हा धक्का इतक्या सहजासहजी पचवता येणार नाही. आणि त्यांच्या वडिलांचा ॲक्सिडेंट त्यांनी उभ्या डोळ्यांनी पाहिला आहे, म्हणून त्यांना इतका धक्का बसला आहे. तुमच्याकडे आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे की तुम्ही त्यांची स्मृती परत आणण्यासाठी तुम्ही स्वतः मदत करा, कारण त्यांची मेमरी लॉस झाली आहे. यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आणि ती कधी परत येणार नाही याची खात्री आम्हीसुद्धा करू शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर धैर्याचं हे जे वागणं असतं ना ते पाहून तिथे आणि हे सगळं पाहून त्याला टेन्शन आलेलं असतं, नेमकं काय करावं. त्यावेळी तितक्यात पोहोचते आणि बोलते, काय झालं धैर्य, सगळं ठीक तर आहे ना? त्यावर धैर्य बोलतो, आई बघ ना, पप्पा म्हणजे सावीच्या पप्पांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो कुणी केला आहे मी नक्की शोधून काढणार आहे, पण त्यामध्येच सावीची सुद्धा स्मृती गेली आहे. आता असं म्हटल्यानंतर तिथे दामिनीला खूप मोठा धक्का बसतो, पण तो सुखद धक्का असतो, कारण तिला हेच तर हवं असतं, ती मुलगी आपल्या आयुष्यातून जाणं हेच तिचे एक मेन हेतू असतो. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन एपिसोड्स आणि नवनवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि माफ करा की 2-3 दिवस तुमच्यापर्यंत व्हिडिओजचे एपिसोड्स पोहोचले नाही, तर आम्ही याच्या पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.